वेळेस विधानसभेची निवडणूक झाली आणि कालची अकलूज नगर परिषद निवडणूक जर आपण बघितली असेल तर या निवडणुकीचा रिझल्ट पाहता आदरणीय भैयासाहेबांनी सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळं आता आणि हाच वासा घेऊन गेल्या काही दिवसापूर्वी आदरणीय मोठे दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्यांचं ऐकून काही लोकांना एका दिवसात भैयासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आमदार केलं. आपल्याला काय कोणावर टीका टिप्पणी अजिबात करायची नाही, परंतु माळशिरस तालुक्याच्या अस्मितेला माळशिरस तालुक्याच्या स्वाभिमानाला जर कोण शेत देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा माळशिरस तालुका नेहमीच आदरणीय मोठे दादा यांच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी घेतलेली भूमिका ही पाहता माळशिरस तालुका हा एक वेगळ्या विचारावर आहे. काल आपण बघितलं तर आज मी पत्रकार म्हणून तालुक्यामध्ये फिरतोय, पण आज या गटाचा मतार म्हणून बोलतोय. वेगवेगळ्या पद्धतीची भाषणं ठोकली जातात, वेगवेगळ्या पद्धतीची आमिषे दाखवली जातात, परंतु या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या तालुक्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी या निवडणुकीत सगळ्यांनी कार्यतत्पर राहून चांगल्या मताधिकाने तो लीलावती काकूंना आणि रेश्माताईंना निवडून द्यायचा आहे. पंचायत समिती गट या गटाच्या निवडणुकीसाठी आपले जे उमेदवार आहेत ठवरे काकी आणि मानेताई यांच्या प्रचारासाठी माढा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय भैयासाहेब इथं आलेले आहेत. तसेच जिल्हा परिषदचे आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती माननीय मच्छिंद्राबा, माळशिरस तालुक्याचे युवा नेते बाबा माने, माननीय आबा सचिन रणोर साहेब, चांदापूरचे सरपंच अहवालना, चांदापूरचे उपसरपंच सरतापे साहेब, हनुमा सरतापे, वस्ताद बाळवांना आणि सर्वांचेच व्यासपीठावर आणि समस्त मतदार बंधू भगिनीने युवक वर्ग, आता सगळ्यांचीच काय नावं घेत नाही, सगळे आहेत, पण तर मी काय आता ही निवडणूक आहे तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची, तर मी काय मोठ्या बाता मारणार नाही बाकीच्या सारखं, पण गावासाठी आणि ही निवडणूक आहे पंचायत समितीची जिल्हा परिषदेची, तर जिल्हा परिषदेत पंचायत समितीतच बोलतो आणि गावातच बोलतो. मला काय तालुक्याचा जिल्ह्याचा काय विषय नाही. तर चांदापूर गावाची जशी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आली त्यावेळेस पंचायत समितीवर प्रशासक होता. आज 3 वर्ष झालं पंचायत समितीला प्रशासकच आहे. त्यामुळं घरकुलं किंवा बाकीची जी कामं आहेत त्या कामाला थोडा व्यत्यय आला, पण भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ती कामं चांगली झाली. मी म्हणणार नाही, आता तुम्हाला सांगतो साहेब, इथं भैयासाहेबांच्या तुमच्या मार्गदर्शनाखाली 44 लाखाचं आरोग्य आपलं आरोग्य भवन तयार झालंय. आता कोणी जणांनी म्हणली गेली केलं, पण त्या दिवशी सुद्धा इथं सभा झाली, त्या सभेत सुद्धा त्याचा उल्लेख झाला, भैयासाहेब तुम्ही केले, तुमचंच काम आहे आणि मी दुसऱ्याची कामं आपली कामं म्हणून सांगणार नाही. आता ही ग्रामपंचायत मोठ्या दादांनी दिली, ही ग्रामपंचायतची उभा दिसते ही सुद्धा मोठ्या दादांनी दिली. एक शाळा खोली आली, शाळा खोली इथं आता 1200 वस्तीला 2 शाळा खोली आणि ह्याच्या पाठीमागे जेवढे शाळा खोल्या झालेत ती मोहिते पाटलाच्या मार्गदर्शनाखाली झालेत ना. एक शाळा खोली आली किंवा कुठे FDP बसला, त्या निकम वस्तीला विजय पाटलांनी दादाजी भैयांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 5 वर्षापूर्वी FDP दिलाय आणि ती त्याची कुठं चिठ्ठी पावती नाही किंवा गळ्यात मफलर नाही, तर तिथं आता 2 दिवसात DP बसली की टाका मफलर गळ्यात. तर ती DP मी सांगतो 2021 ची त्याची मंजुरी आहे आणि त्यावेळेस कोण आमदार होतं किंवा कोण नेतं होतं हीच आहे. आणि इथं सांगितलं जातं 2 दिवसात DP बसली, 2 दिवसात शिशुमीकरण होईल, 2 दिवसात सभा मंडप मिळेल. तर मी तुम्हाला सांगतो आणि कवळे कंपनीला मी सांगितलंय की सभा मंडपाचं काम जर 2 वर्षात नाही झालं, ग्रामपंचायतला 2.5 वर्षात तुमच्या दारात मतदान मागणार नाही विजू पाटील. आणि पुतळ्याच्या बद्दल म्हणला तर पुतळ्याची परवानगी काढूनच आपण पुतळा रितसर बसवू, काय उभं नुसतं मोकळ्यात पुतळा बसवू, शिष्यभीकरण निधी देऊ. मग निधी द्यायचं तर ह्याच्या माघारी काय झालं निधी द्यायला, ह्याच्या माघारी 5 वर्ष पण तुमच्याकडे होतं. मला नुसतं आणि टक्केवारीसाठी कामं करायची नाही. इजू पाटील कुणाच्या गावातल्या सुख दुःखासाठी, सुखात काय असला तर दुःखात इजू पाटील असतो ही सगळ्या गावाला माहितीये.
गावातलं कुणाचं आरोग्याचं काम असलं तर तिथं इजू पाटील आला नाही, एवढं तुम्ही मला सांगा. गोरगरिबाच्या कुणाच्या दवाखान्यासाठी कोरोना काळात फक्त विजय पाटील होता सातापुरी. आणि आता बी अकलूजला किंवा कुठल्याही दवाखान्यात, बारामतीला असू द्या, पंढरपूरला असू द्या, त्याच्यासाठी तिथं दवाखान्यात जाऊन स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची बिलापासून सगळ्याची जबाबदारी विजू पाटील घेतो. मला राजकारण मी कायम करतो, 24 तास वेळ देतो. नुसतं कार्यक्रमासाठी किंवा 5 वर्षात एकदा इलेक्शनसाठी मी राजकारण करत नाही. कॉन्ट्रॅक्टच्या कामासाठी मला तर मी यवतमाळपर्यंत जाऊन कामं केले ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मला काय एक किरकोळ कामासाठी 5 लाखाच्या 10 लाखाच्या कामाचा विषय नाही. पण मला सांगायचा उद्देश काय, राजकारणासाठी राजकारण समाजकारण केलं पाहिजे. आणि उभं गावात एक गुन्ह्या गोविंदानं गाव नांदत असताना त्याला उभं विनाकारण कुठला तरी रंग देण्यात, जातीवादाचा रंग देण्यात काय अर्थ नाही. आज तुम्ही बघा, पठाण वस्तीचे बायासाहेब इथले 25 लोक आली मुस्लिम समाजाची, 25 लोक. ती त्यांना काय पाहिजे, ग्रामपंचायत मध्ये दाखलं घेऊन गेली की आम्हाला 70 वर्षात आता जर पुरावा नाही दिला, जन्माचा पुरावा जर नसेल तर आमचं ही रद्द होईल, आम्हाला काही सुविधा मिळणार नाही. त्या 25 दाखलं नेले पठाण वस्ती या लोकांनी. तर तुम्ही विचार करा, कुणाच्या मागे राहायचं, कुणाच्या जातीवाद करणाऱ्याच्या मागे अजिबात राहू नका. माझं ही तुम्हाला ठामपणे विनंती आहे. आणि आपल्याला गुन्ह्या गोविंदानं गावचा विकास करायचा. आणि तुम्हाला येत्या भविष्य काळात सांगतो, आता पंचायत समिती तर 100%, 1001% सांगतो, मोहिते पाटलांच्याच ताब्यात राहणार आहे. एवढा निधी आहे. तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, होईल तपाला अजिबात बळी पडू नका. आणि आपलं गाव पहिल्यापासून गुन्ह्या गोविंदानं नसते, तर गुन्ह्या गोविंदानंच राहू द्या. आणि सगळ्यांनी धनुष्यबाणाच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे बाळासाहेबांच्या पाठीमागे उभं राहायचंय. आणि सगळ्यांनी धनुष्यबाणाला येत्या 7 तारखेला मतदान करावं ही नम्र विनंती. आणि माझे 2 शब्द संपवतो. आज आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एक छोट्याशा कॉर्नर मिटिंगच्या निमित्तानं या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके खासदार दरेशील भैया मोहिते पाटील त्या ठिकाणी आपले माजी सभापती मच्छिंद्रराव ढोरे, तसेच या गावचे सरपंच जगन बावसूर, तसेच विजू पाटील, निंगे पाटील व इथं उपस्थित असले सर्व मोहिते पाटीलवर प्रेम करणारे तरुण वर्ग, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आपण अनेक वर्ष झालं पाहतोय या माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय माजी उपमुख्यमंत्री विजयजी मोहिते पाटील यांनी या माळशिरस तालुक्यामध्ये नव्हतं जिल्ह्यामध्ये एक विकासाचं जाळं निर्माण केलं. आणि माळशिरस तालुका नव्हतं जिल्हाच पूर्ण या मोहिते पाटील विचारावर चालणारा हा माळशिरस तालुका आहे. खरं तर या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक वर्ष झाली आपण पाहतोय मोहिते पाटील कुटुंब असू द्या, कुटुंबराव जानकर साहेब असू द्या, यांची खरंच तसे क्रांती घडवली युती करून. त्यामुळे या माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची नांदीचा उद्देश ध्येय घेऊन या माळशिरस तालुक्यामध्ये आपले सर्वांचे लाडके खासदार आणि लाडके आमदार यांनी या माळशिरस तालुक्यामध्ये अनेक विकास कामं केली. आज आपण या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तरी चांदापुरी गाव हे कायम विकासाच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं. आज मच्छिंद्रराव ढोरे असतील किंवा मी असो, कायम आम्ही तुमच्या संकटाच्या काळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू. आम्ही जरी आज या निवडणुकीला तुमच्या समोर नवीन असलो तरी आमचे संबंध खूप जुने आहेत.
अनेक वर्ष झाली या चांदापुरी गावामध्ये येतोय. अनेकाच्या सुखादुःखामध्ये सामील झालो आणि काम करत असताना या चांदापुरीमध्ये मला जाणवलं की मच्छिंद्रराव असतील किंवा मी असेल, एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय, एवढं मोठं उत्साहाचं वातावरण या चांदापुरी गावामध्ये आहे. खरं तर येणाऱ्या काळामध्ये या गावामध्ये अनेक विकास कामं करायचे आहेत. त्यामुळे मी जास्त काय बोलत नाही, परंतु जिल्हा परिषदेचे उमेदवार निलावती मच्छिंद्रराव ठेवरे, मी माझी पत्नी रेश्मा जगन्नाथ माने या दोघांना पण धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून चांगल्या मतानं निवडून द्यावं असं मी तरुणांना व ज्येष्ठांना आवाहन करतो. आणि मी तुमच्या बरोबर कायमच कोणत्याही संकटात खंबीरपणे पाठीमागे उभं राहील एवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.